नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी. इस्रायलने अवघ्या 10 तासात आपल्या 2 कट्टरवैऱ्यांना संपवलेलं आहे. त्यामध्ये एक हमासचा प्रमुख आहे तर दुसरी हिजबुल्लाहचा क्रमांक 2 चा कमांडर आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हानिया हा इराणची उपराजधानी तेहरानमध्ये ठार झालेला आहे तर हिजबुल्लाहचा कमांडर फुआद शुक्र बेरूतमध्ये मारला गेलाय. या दोन्ही घटनेमागे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद असल्याचं बोललं जातंय. पाहूयात. तीनशे दिवसानंतर इस्रायलने घेतला सूड. सात ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाइंड आणि हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा इस्रायलने अखेर खात्मा केलाय. विशेष म्हणजे इस्माईलसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच इस्रायलने त्याला ठार केलाय. तेहरानमध्ये इस्रायलने ऑपरेशन सूड तडीस नेलं. हमास प्रमुख इस्माईल हानियाला गाझा, पॅलेस्टाईन किंवा कतार अथवा सिरियात नाही तर मोसादनं इराणची राजधानी तेहरानमध्ये ठार केलाय. इस्माईल हानियाला ठार करून इस्रायलने एक प्रकारे जगाला इशारा दिलाय. पहिला इशारा, इस्रायलचा शत्रू जगात कुठेही सुरक्षित राहू शकत नाही. आणि दुसरा इशारा म्हणजे मोसाद आपल्या शत्रूला ठार मारल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. इस्रायल आपल्या शत्रूला ना विसरतो ना माफ करतो हे या सुडाच्या घटनेतून अख्ख्या जगाला कळून आलंय. या घटनेमुळे जग हैराण झालंय तर इराणमध्ये हलकल्लोळ उडालाय. इस्रायलने आपल्या शत्रूवर सूड उगवण्यासाठी खास दिवस निवडला होता. इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभाला हजेरी लावण्यासाठी इस्माईल हानिया आला होता. इस्रायलचा शत्रू इराणचा राष्ट्रीय पाहुणा होता आणि तो इराणची राजधानी तेहरानच्या ज्या घरात थांबला तिथेच त्याच्या अंगरक्षकांसह मारला गेला. एका व्हिडिओनं इस्माईल हानियाचा गेम केला. इस्माईल हानियाच्या हत्येमुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. 30 जुलै रोजी इस्माईल हानिया तेहरानमध्ये होता. दरम्यान इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनीची त्यानं भेट घेतली. दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला. याच व्हिडिओच्या मदतीनं मोसादनं इस्माईल हानियाचा ठाव ठिकाणा शोधून काढल्याचं बोललं जात आहे. एकीकडे तेहरानमध्ये मोसादनं इस्माईल हानियाचा खात्मा केला तर दुसरीकडे मोसादनं हिजबुल्लाहचा टॉपचा कमांडर फुआद शुक्रला संपवलाय. लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मोसादनं हे ऑपरेशन राबवलंय. This evening, the IDF carried out a targeted strike in Beirut on Fouad Shukr, also known as Said Muhsin, Hezbollah's most senior military commander. हमासच्या टॉप कमांडरच्या हत्येनंतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये खळबळ उडाली आहे. इराणनं इस्माईलच्या हत्येवरून हमास, पॅलेस्टाईन आणि संपूर्ण मुस्लिम देशांविषयी सहवेदना व्यक्त केली आहे. तेहरानमध्ये हानियाची हत्या कशी झाली याविषयी इराणनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान हानियाच्या हत्येमुळे इराणचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. इस्रायलनं टार्गेटेड मिसाईलचा वापर करून हानियाची हत्या केल्याचा दावा हमासनं केलाय. तसंच हमास या हत्येचा भयंकर बदला घेणार असल्याचा इशाराही हमासनं दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संस्था स्पेशल ऑपरेशन राबवण्यासाठी प्रसिद्ध आहे. जगातील अशक्यप्राय ऑपरेशन मोसादनं यशस्वी करून दाखवलेले आहेत. तेहरानच्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी इस्माईलची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच हमासच्या म्होरक्या इस्माईलच्या हत्येमागे मोसादचा हात असल्याचं बोललं जातंय. पाहूयात.
हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाला कुणी मारलं? कशी झाली हानियाची हत्या? इराणची राजधानी तेहरानमध्ये ज्या ठिकाणी इस्माईल हानिया थांबला होता तिथं हल्ला झाला आणि त्या हल्ल्यातच इस्माईल हानिया ठार झाला. हल्लेखोरांनी हमासचा प्रमुख इस्माईल हानिया आणि त्याचा अंगरक्षक या दोघांनाही ठार केलं. भारतीय वेळेनुसार हा हल्ला मंगळवारी रात्री 2 वाजता झाला. ही दृश्य इस्माईल हानियाच्या हत्येपूर्वीची आहे. इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी हानिया तेहरानमध्ये आला होता आणि तीच संधी मोसादनं साधली. मंगळवारची रात्र हानियासाठी अखेरची रात्र ठरली. इस्माईल हानियाच्या हत्येमागे इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचा हात असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं हानियाची हत्या केली का? हानियाच्या हत्येसाठी अमेरिका आणि इस्रायलमध्ये डील झाली आहे का? इराणच्या सर्वात सुरक्षित परिसरात हानियाची हत्या झाली कशी? आपल्याच देशात इस्माईल हानियाचा विश्वासघात झाला का? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासनं इस्रायलवर घातक हल्ला केला होता. त्यामध्ये 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इस्रायलनं गाझा पट्टीवर लष्करी कारवाई सुरू केली. 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलवर तो भीषण हल्ला झाला होता. 31 जुलै रोजी इस्रायलनं सूड घेतला. हमास आणि इस्रायलमध्ये झालेल्या युद्धात 38,000हून अधिक नागरिक ठार झाले. हमासनं 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्याचा बदला मोसादनं इस्माईल हानियाची हत्या करून तर घेतला नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये जाऊन इस्माईल हानियाची हत्या कशी केली, हा मोठा प्रश्न जगाला पडलाय. त्यासाठी त्यांनी कोणता मार्ग अवलंबला? मोसादचे गुप्तचर कुवेत मार्गे तेहरानला गेले होते का? मोसादच्या गुप्तचरांनी इराक मार्गे तेहरान गाठलं का? की इस्रायलमधून सौदी अरेबिया मार्गे ते तेहरानला पोहोचले आणि हानियाची हत्या केली? या प्रश्नांचा अद्याप उलगडा झालेला नाही. मार्ग कोणताही असो, पण एक बाब स्पष्ट आहे, ती म्हणजे इस्रायलच्या डोळ्यांना खटकणाऱ्या आणखी एका शत्रूचा मोसादनं खेळ खल्लास केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.